Take down now exercise second from your NCERT book. That depends completely on types of set, equal set, equivalent set. यावरती dependent exercise. First question, which of the following are examples of null set? यापैकी कोणकोणते सेट नल सेट आहेत हे आपलं विचारलंय. फर्स्ट वन, सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 2. सेट ऑफ ऑड नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 2. इज इट नल सेट और नॉट? Yes, it is null. Yes, it is null set. कारण कुठल्याच ऑड नॅचरल नंबरला 2 ने भाग जाणार नाही. जर तो नंबर ऑड आहे तर तो डिव्हिजिबल बाय 2 असणारच नाही. कारण आपण इवन नंबर ऑड नंबर डिफाईन करतानाच नंबर्स डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे इवन नंबर्स अँड नंबर्स नॉट डिव्हिजिबल बाय 2 म्हणजे ऑड नंबर्स असं डिफाईन करतो. सो दिस सेट इज null set or empty set. This set will be the null set or empty set. Okay, then second one is set of even prime numbers. Set of even prime numbers. No, it is not. एम्प्टी सेट आहे किंवा नाही ते सांगायचं आहे. इज इट एम्प्टी No, सेट? it is not. व्हाय इट इज नॉट एम्प्टी सेट? 2 is a even prime number. Yes, 2 is the number which is even as well as prime. Means that set contains the element 2, so it is not empty set. बरोबर. इवन प्राइम नंबर 2 हा इवन आहे आणि 2 हा प्राइम पण आहे. त्यामुळं हा सेट एम्प्टी सेट होणार नाही. दिस विल बी द सिंगलटन सेट. याला आपण सिंगलटन सेट म्हणू शकतो, बट इट इज नॉट एम्प्टी सेट. ओके, इट इज नॉट एम्प्टी सेट. येस. नेक्स्ट, नंबर 3, x is a natural number, x less than 5 and x greater than 7. Is it the empty set? हा empty set आहे किंवा नाही? No, it is not empty set. It is not empty set. त्यात कोणकोणते एलिमेंट येतील? यस, कुठले एलिमेंट येतील त्यामध्ये? 1, 2, 3, 4, 8, 9, so on. 1, 2, 3, 4. 1 हा एलिमेंट 5 पेक्षा लहान आहे का? आहे का? येस ऑर नो? Yes. येस. आणि 1 हा एलिमेंट 7 पेक्षा मोठा आहे का? No. नो. मग 1 हा एलिमेंट कसा लिहिता येईल त्यामध्ये? अँड म्हटलंय. अशा संख्या पाहिजेत की ज्या 5 पेक्षा लहान पण पाहिजेत आणि 7 पेक्षा मोठ्या पण पाहिजेत. असे नॅचरल नंबर सांगायचे आपल्याला. नॅचरल नंबर्स that should be
लेस दॅन 5 अँड ग्रेटर दॅन 7. ऑर नाही म्हटलं, ऑर असतं तर चाललं असतं ते. It is a empty set. बरोबर आहे. डिफरन्स लक्षात घ्या. अँड आणि ऑर एका शब्दाचा फरक आहे फक्त, जस्ट वन वर्ड चेंज, पण त्यामुळे तो सेटला पूर्ण एम्प्टी करून टाकतोय. बरोबर. असे नॅचरल नंबर पाहिजेत आपल्याला की जे 5 पेक्षा लहान पाहिजेत आणि 7 पेक्षा मोठे पाहिजेत. शक्य आहे का असं? 5 पेक्षा लहान आहे, जी संख्या 5 पेक्षा लहान आहे ती संख्या 7 पेक्षा मोठी कशी होऊ शकते? नाही होऊ शकणार. बरोबर आहे. सो दॅट्स वाय दिस सेट इज एन एम्प्टी सेट. गॉट दिस? नंबर 4, वाय सच दॅट, इथे एक्स ऐवजी व्हेरिएबल वाय वापरलाय. वाय सच दॅट y is a point common to any two parallel lines. Y is a point common to any two parallel lines. कोणत्याही दोन पॅरलल लाईनला कॉमन असणारा पॉइंट आहे y. Yes. It is a empty set. एम्प्टी सेट. कारण दोन लाईन्स जर पॅरलल असतील तर त्यांच्यामध्ये कुठलाच पॉइंट कॉमन नसेल. बरोबर आहे. दोन लाईन्स पॅरलल आहेत मीन्स दे डू नॉट इंटरसेक्ट, आणि जर इंटरसेक्ट होत नाही तर त्यांच्यामध्ये एकही पॉइंट कॉमन नसेल. सो धिस सेट इज ऑल्सो an empty set. हा पण सेट कसा असेल? एम्प्टी सेट. गॉट दिस? देन क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर फायनाइट और इनफायनाइट? यापैकी कुठला सेट फायनाइट आहे आणि कुठला सेट इनफायनाइट आहे एवढंच सांगायचं आहे आपल्याला. फर्स्ट वन, सेट ऑफ मंथ्स ऑफ ए इयर. Finite set. Set of months of a year. Yes. Is it finite or infinite? काय? Finite, because there are only 12 months in a year, so it is finite set. Next, number 2, 1 2 3 dot dot dot. ते डॉट 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 लिहिलेच म्हणजेच तो सेट कसा आहे? इनफायनाइट सेट. ओके, that one is infinite set. Then next, number 3, finite or infinite? Finite. आता याच्यामध्ये डॉट 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 लिहिलेत पण पुढं एंड केलेला आहे 99 अँड अप टू 100. फक्त 1 पासून 100 पर्यंतचे नॅचरल नंबर घ्यायचे, म्हणजेच हा सेट कसा आहे? इट इज फायनाइट. ओके, finite set. Next, number 4,
set of positive integers greater than 100. Infinite. Infinite. Set of positive integers greater than 100. कसा सेट आहे हा? इन्फायनाइट. कारण 100 पेक्षा मोठे इंटीजर कितीही असू शकतात. हां, जर असं म्हटलं असतं सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर्स लेस दॅन 100 तर तो फायनाइट झाला असता. सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर्स लेस दॅन 100 तर तो फायनाइट झाला असता. पण जर पुन्हा असं म्हटलं असतं सेट ऑफ इंटीजर्स लेस दॅन 100 तरीही तो इन्फायनाइटच झाला असता. सेट ऑफ इंटीजर्स लेस दॅन 100 जर म्हटलं असतं तरीही तो इन्फायनाइट झाला असता, कारण त्यात निगेटिव्ह इंटीजर्स पण आले असते नंतर. पण पॉझिटिव्ह म्हटलं असतं आणि लेस दॅन 100 म्हटलं तर ते फायनाइट येणार. ओके. देन द सेट ऑफ प्राईम नंबर्स लेस दॅन 99. Finite. Set of prime numbers less than 99. Yes. Finite का infinite? Finite. Finite. कारण 99 पेक्षा लेस असणारे प्राईम नंबर्स आपण सांगू शकतो, त्याला लिस्ट करू शकतो, ते लिमिटेड आहेत, ते काउंट करू शकतो. सो इट इज फायनाइट सेट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. Similar question again. State whether each of the following set is finite or infinite. सेम क्वेश्चन आहे तसंच. फायनाइट आहे की इनफायनाइट आहे सेट ते विचारलंय. First one, the set of lines which are parallel to the x-axis. Infinite. Set of lines which are parallel to the x-axis. X-axis ला parallel असणाऱ्या लाईन्सचा सेट. X-axis ला parallel असणाऱ्या लाईन्सचा सेट. फायनाइट का इनफायनाइट? Infinite. Yes. फायनाइट की इनफायनाइट? इनफायनाइट. कारण एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन्स कितीही काढता येतील. एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईन्स कितीही काढता येतील. इन्फायनाइट नंबर ऑफ लाईन्स त्याला पॅरलल काढता येतील. सो धिस सेट इज infinite set. Second, set of letters in the English alphabet. Finite. 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 Set of letters in the English alphabet. Finite or infinite? Finite. Finite. Set of letters in English alphabet. फायनाइट. बरोबर. इंग्लिश अल्फाबेट माहिती असतात किती आहेत? 26 आहेत. सो दिस इज फायनाइट. And number 3, set of numbers which are multiple of 5. Finite का infinite? Infinite. Set of integers multiple of 5. Yes. Infinite. Infinite. Okay. Likewise, we can consider the
different types of sets. Next one, see the question. त्याच क्वेश्चन मध्ये नंबर 4 आहे, फायनाइट और इनफायनाइट सांगायचं आहे. The set of animals living on the earth, Infinite. set of animals living on the earth. Yes, whether it is finite or infinite. 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 Finite. अर्थवरती किती ॲनिमल्स असतील काउंट करू शकतो का आपण ते? इज इट काउंटेबल? नो. So the set of animals on living on the earth, that is infinite set. Okay. Next, the set of circles passing through the origin. Finite. ओरिजिन मधून पास होणाऱ्या सर्कलचा सेट. Yes. Set of circles passing through the origin, finite का infinite? सांगा. फायनाइट येणार का इनफायनाइट येणार? ओरिजिन मधून पास होणाऱ्या सर्कल्सचा सेट. यस. फायनाइट का इनफायनाइट? ओरिजिन म्हणजे 0,0 जो की एक पॉइंट आहे. एका पॉइंट मधून पास होणारे आपण किती सर्कल काढू शकतो? त्याला काही लिमिटेशन आहे का? समजा हा एक ओरिजिन गृहीत धरला आणि आपल्याला ओरिजिन मधून पास होणारे सर्कल्स काढायचे. त्या एकाच पॉइंट मधून पास होणारे जर सर्कल्स काढायचे आहेत, हा एक पॉइंट आहे सपोज, त्या पॉइंट मधून पास होणारे सर्कल काढायचे आहेत. हे एक झालं. त्याच पॉइंट मधून पास होणारं आणखी एक सर्कल, त्याच पॉइंट मधून पास होणारं आणखी एक सर्कल, अशी कितीही काढू शकतो ना आपण.
त्याला काय लिमिटेशन आहे? कोणत्याही रेडियसचे त्या पॉईंटमधून पास होणारा पाहिजे फक्त आपल्याला. बरोबर आहे? कितीतरी रेडियस आपण घेऊ शकतो त्या सर्कलच्या, फक्त त्या पॉईंटमधून ते पास व्हायला पाहिजे. सो देर आर इनफायनाइट सर्कल्स दॅट कॅन पास थ्रू द ओरिजिन. त्यामुळे हा सेट कसा असेल? इनफायनाइट सेट. ओके, इनफायनाइट सेट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. Question number 4. In the following state whether A equal to B or not. A आणि B इक्वल आहेत की नाही ते सांगायचं आहे. A आणि B इक्वल आहेत की नाही ते सांगायचं आहे. फर्स्ट वन सांगा, A आणि B इक्वल आहेत का ते? Yes. Yes. ए मधले एलिमेंट्स आहेत ए बी सी डी, बी मध्ये डी सी बी ए. ऑर्डर चेंज होऊ शकते एलिमेंट्सची, बरोबर आहे. ऑर्डर चेंज झाली तरी एलिमेंट्स तरी सेट बदलत नाहीत, बरोबर. ऑर्डर कुठलीही आपण यूज करू शकतो एलिमेंट लिहिण्यासाठी. आणि त्यामुळं ए ए, बी बी, सी सी, डी डी म्हणजेच या ठिकाणी ए इज इक्वल टू बी असं आपण लिहू शकतो. नंबर 2, ए इक्वल टू बी आहे का बघा. ए इक्वल टू बी आहे? नो, कारण ए चे एलिमेंट आहेत 4, 8, 12, 16. 4 आहे इथे, 8 आहे, 16 पण आहे, पण 12च्या जागी 18 आलाय. एक जरी एलिमेंट डिफरंट असला तरीही आपल्याला ते दोन सेट इक्वल आहेत असं म्हणता येत नाही. सो हिअर ए इज नॉट इक्वल टू बी. ए इज नॉट इक्वल टू बी. ओके, then third one, set A दिलाय 2, 4, 6, 8, 10. 2, 4, 6, 8, 10 आणि B हा सेट आहे X such that X is positive even integer. X is positive even integer and x less than equal to 10. बघा हे दोन सेट इक्वल होतील का? Yes. येस, कारण याला जर आपण लिस्ट मेथडमध्ये लिहिलं, असे पॉझिटिव्ह इव्हन इंटीजर पाहिजेत जे 10 पेक्षा लेस किंवा इक्वल आहेत. इव्हन इंटीजर सुरू होतात, पॉझिटिव्ह इव्हन इंटीजर 2 पासून सुरू होतात. 2, 4, 6, 8, 10 बरोबर आहे. 2, 4, 6, 8, 10 येस आहेत का? करेक्ट आहे का? इक्वल? Yes. येस. त्यानंतर नंबर 4, x such that x is a multiple of 10. x such that x is a multiple of 10 आणि B हा सेट दिलाय 10, 15, 20, 25, 30. आहेत का इक्वल? No.
नो. म्हणजे थर्डमध्ये आपण ए इक्वल टू बी लिहू शकतो, पण 4 नंबरमध्ये ए इज नॉट इक्वल टू बी. कारण ए या सेटमध्ये काय सांगितलं आहे, एक्स इज मल्टिपल ऑफ 10, पण बी मध्ये सगळे 10चे मल्टिपल आहेत का? त्यात 15 पण आहे, 25 पण आहे. 15 आणि 25 हे ए चे मल्टिपल आहेत का? सॉरी 10चे मल्टिपल आहेत का? नाही. नाही. 15 आणि 25 हे 10चे मल्टिपल नाही आहेत. म्हणजेच A is not equal to B. Okay. Question number 5. Are the following pair of sets equal? Following pair of sets equal आहेत किंवा नाही ते सांगायचे. सेम क्वेश्चन मागच्यासारखाच. आता ए या सेटमध्ये एलिमेंट कोण आहेत? 2 आणि 3 हे 2 एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे. ए या सेटमध्ये कोणकोणते एलिमेंट आहेत? 2 आणि 3. आणि बी या सेटमध्ये एलिमेंट कुठले आहेत? एक्स सच दॅट एक्स इज सोल्युशन ऑफ x square plus 5x plus 6 equal to 0. X such that x is solution of x square plus 5x plus 6. आता हे क्वाड्रॅटिक आहे, ह्याला 2 सोल्युशन असणार, पण ते 2 सोल्युशन हेच आहेत का चेक करायचं आहे. कसं चेक करणार बरं? एकतर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टराइज करून सॉल्व करा आणि बी हा सेट मिळवा. आता हे क्वाड्रॅटिक जर फॅक्टराइज करायचं म्हटलं तर बी या सेटमध्ये एक्स सच दॅट x is solution of x square plus 5x plus 6 equal to 0. मग x square plus 5x plus 6 equal to 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. याचे फॅक्टर्स काय पडतील? याचे फॅक्टर 3 आणि 2. क्वाड्रॅटिकचे फॅक्टर्स पडत असताना ॲडिशन यायला पाहिजे 5, ॲडिशन यायला पाहिजे 5 आणि मल्टिप्लिकेशन यायला पाहिजे 6. मग 2 आणि 3 या दोघांचं ॲडिशन 5 येतं, मल्टिप्लिकेशन 6 येतं. पण याचा अर्थ हे त्याचं सोल्युशन नाही आहे, हे त्याचे फॅक्टर झाले. फॅक्टरमध्ये आणि सोल्युशनमध्ये फरक पडतो. एक्स स्क्वेअर प्लस 2 आणि 3 जर फॅक्टर असतील तर त्या 5x ला आपण 2x प्लस 3x असं लिहू शकतो, प्लस 6 इक्वल टू 0. दिस इज फॅक्टरायझेशन मेथड फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन. यात आपण 2-2च्या पेअर्स तयार करतो. पहिल्या 2 टर्ममधून x कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील x प्लस 2 प्लस पुढच्या 2 टर्ममधून 3 कॉमन येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील x प्लस 2 इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणजेच यामध्ये आता x प्लस 2 हा ब्रॅकेट कॉमन आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहतं?
माहिती आहे ही मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याची. आता हे x+2 आणि x+3 हे त्याचे फॅक्टर झाले. 2 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजेच त्यावरून आपण लिहू शकतो आयदर x+2 इक्वल टू 0 और x+3 इक्वल टू 0. आणि यावरून आपल्याला मिळणार x इक्वल टू -2 और x इक्वल टू -3. हे -2 आणि -3 हे झाले सोल्युशन. -2 आणि -3 हे झाले सोल्युशन. टू आणि 3 हे फॅक्टर जरी असले तरी सोल्युशन मात्र -2 आणि -3 येतात. म्हणजे बी या सेटचे जर एलिमेंट आपल्याला लिहायचे असतील तर आपल्याला पाहिजे त्या क्वाड्रॅटिकचे सोल्युशन, आणि ते आलेत -2 आणि -3. पण ए या सेटमधले एलिमेंट्स काय दिलेले आहेत? 2 आणि 3. मग हे दोन सेट इक्वल आहेत असं म्हणता येईल का? नाही. दोन सेट इक्वल म्हणता येतील? No. नो. ओके, सो A not equal to B. Got this? Yes. A not equal to B. सोल्युशन लिहायचं आहे क्वाड्रॅटिकचं का माहिती आहे, जमत आहे? येत आहे. नेक्स्ट नंबर 2, सेट ए दिलेला आहे. x such that x is a letter in the word follow. x such that x is a letter in the word follow. मग आपण आधी त्याला लिस्ट मेथडमध्ये लिहूया. लिस्ट मेथडमध्ये कोणकोणते लेटर्स येतील? F, O, बरोबर आहे. डबल L ऐवजी एकच L. O ऑलरेडी लिहिला आहे, आणि W, बरोबर. आणि B हा सेट आहे Y सच दॅट Y इज ए लेटर इन द वर्ड वोल्फ. म्हणजे WOLF. बघा दोन सेट इक्वल आहेत किंवा नाही आहेत ते? No. Yes. Is equals me. इक्वल आहेत की नाही आहेत? Yes. Yes. आहेत. म्हणजेच याला आपण लिहू शकतो A इक्वल टू B. ओके, नाव हा क्वेश्चन थोडासा डिफरंट आहे जरा. यात आपल्याला एकदाच 8 सेट दिलेले आहेत, ABCDEFG आणि H. आणि यातले इक्वल कोण कोण असणार आहेत ते विचारलंय. कोणकोणते सेट एकमेकांना इक्वल आहेत ते विचारले. आपण एकेकापासून सुरुवात करायचं. आधी ए पकडायचा. 2, 4, 8, 12. बरोबर आहे. त्या ए ला इक्वल
कुठला सेट आहे का बघा त्याच्यात? ए आणि बी इक्वल आहेत का? No. ए आणि सी इक्वल आहेत का? No. नो. No. ए आणि डी इक्वल आहेत का? No. नाही. No. याच्यामध्ये तर दोनच एलिमेंट आहेत आणि ए मध्ये 4 एलिमेंट आहेत. त्यामुळं ए ला इक्वल असलेला एकही सेट नाहीये. ओके, एचं काम संपलं, कोणाला बघायचं पण नाही आता. बी मधले एलिमेंट आहेत 1 2 3 4. या बी ला इक्वल कोण कोण आहे ते बघायचं. सी आहे का इक्वल त्याला? No. No. नाही. डी Yes. आहे. 1 2 3 4 3 1 4 2 इक्वल आहेत. म्हणजे पहिली जोडी आपल्याला सापडली ती म्हणजे बी इक्वल टू डी. ओके, बरं बी इक्वल टू ई एफ जी एच पैकी कोणी असेल का? नाही. No. एक तर क्लिअर आहे की यांना फक्त याच रो मध्ये बघायचं आणि यांना फक्त याच रो मध्ये, कारण यांच्यामध्ये 4 एलिमेंट आहेत, यांच्यामध्ये 2 एलिमेंट आहेत. ओके, सी हा सेट कोणाला इक्वल असेल का बघा? G. No. No. सी हा सेट कोणाला इक्वल असेल? 4 8 12 आणि 14. No. 4 8 12 14. Yes. No. No. त्यानंतर डीचं तर झालंय काम. आता डी हा बी ला इक्वल आहे, बाकी कोणाला इक्वल असणारच नाहीये तो. त्यामुळे या सगळ्यांमध्ये फक्त एक जोडी सापडली. सेम आता ई चेक करताना हे बाकीची एबीसीडी बघायची गरज नाही. ई कोणाला इक्वल आहे? G. जी. G. ई इक्वल टू जी. एफ आहे का कोणाला इक्वल? नाही. नाही. जी आहे कोणाला इक्वल? तो ई ला इक्वल आहे, ते झालंय, लिहिलंय आपण. आणि एच कोणाला इक्वल आहे का? No. नाही. नाही. म्हणजे या 2 पेअर्स आपल्याला त्यामध्ये सापडले. दॅट इज द पेअर्स ऑफ इक्वल सेट. गॉट दिस? Yes. लक्षात आलाय? So this is all about the types of set and equality of set. आता इक्वॅलिटी म्हणजे काय कळलंय आपल्याला, आणि सेटचे टाईप मध्ये कोणकोणते आहेत आणि कसे आहेत ते पण कळलेलं आहे. फायनाईट, इनफायनाईट, सिंगलटन अँड एम्प्टी सेट. ओके, then the next point is about the there are some more relations between the sets. सेटमध्ये आणखी काही प्रकारचे रिलेशन्स असतात, त्यापैकी खूप महत्त्वाचं असणारं हे एक रिलेशन, दॅट इज सबसेट. सबसेट Can anybody describe
व्हॉट इज सबसेट? सबसेट म्हणजे काय, कोणी डिस्क्राईब करू शकेल? येस, डिफाइन इट. A set which contains the same element as a set, but the other set may not have the same elements as the subset. If all elements of set A is in B, but all elements in B is not common in A, वगैरह. See here. Subset means what? If A and B are any two sets such that all elements of set A are present in set B, all elements of set A are present in set B, then A is called subset of B. बाकी पुढचं सांगण्याची गरज नाही. बी चे ए मध्ये आहेत किंवा नाहीत, असायला पाहिजेत, नसायला पाहिजेत, असू शकतात का, नसू शकतात का, काही गरज नाही. ती गरज आहे किंवा नाही याच्यानुसार पुढं कन्सेप्ट आहेत. आपलं काय झालं, 2-3 कन्सेप्ट मिक्स होऊन डेफिनेशन तयार केली आपण. व्हॉट इज सबसेट? त्यामुळं काय होतं, फंडामेंटल थिंगला बराचसा प्रॉब्लेम होतो. पुढच्या पॉईंटवरती आपण ज्यावेळी जातो त्यावेळेस. म्हणून तुमच्याकडनं मी आन्सर्स घेतो की तुमचा ॲक्च्युअल कन्सेप्ट काय आहेत आणि कशा आहेत. सबसेटसाठी एवढीच कन्सेप्ट, ए या सेटचे जर सगळे एलिमेंट बी मध्ये असतील तर ए हा बीचा सबसेट. बीचे सगळे ए मध्ये आहेत किंवा नाही आहेत काय ते नंतर बघू. सबसेट असण्यासाठी महत्वाचं काय, all elements of set A belongs to set B also. If all elements of set A are present in set B, then A is said to be the subset of B, and that is denoted by this notation. Okay. If all elements of set A are present in set B, all elements of set A are present in set B, एवढंच महत्वाचं आहे की ए चे सगळे बी मध्ये असले की ए हा बी चा सबसेट. बी चे पण सगळे ए मध्ये आहेत किंवा नाही आहेत वगैरे बाकी काही सांगत बसण्याची गरज नाही. ए चे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत म्हणजेच ए हा बी चा सबसेट आहे. ओके. इफ ऑल एलिमेंट्स ऑफ ए, त्याला असंही डिफाईन केलं जातं, ए इज सबसेट ऑफ बी इफ ए बिलॉंग्स टू ए implies that A also belongs to B. A belongs to A implies that A also belongs to B. म्हणजे काय, एखादा एलिमेंट जर सेट ए मध्ये असेल तर तोच एलिमेंट सेट बी मध्येही असणं आवश्यक आहे. हे असं ए च्या प्रत्येक एलिमेंटसाठी पाहिजे. फॉर ऑल एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंटसाठी हे रिक्वायर्ड आहे. इफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए आर प्रेझेंट इन सेट बी, then A is called subset of B, and in that case B is called superset of A. या सेट सबसेट मध्येच सुपरसेटची पण कन्सेप्ट येते. आपला सबसेट म्हणजे काय माहिती आहे, पण त्याला डिफाईन कसं करायचं
if all elements of set A are present in set B, then A is called subset of B. ओके, आता यामध्ये सबसेट दोन प्रकारचे येतात. एक असतो तो प्रॉपर सबसेट आणि दुसरा असतो तो इम्प्रॉपर सबसेट. प्रॉपर सबसेट अँड इम्प्रॉपर सबसेट असे दोन टाईपचे सबसेट आहेत. आता तुमचा जो डेफिनेशन मध्ये झालेलं कन्फ्युजन आहे ते याच्यामुळे आहे. कारण आपण हे पण लर्न केलंय तुम्ही आणि हे पण लर्न केलेलं आहे, पण ह्या सगळ्यांचा गोंधळ एकत्र करून तो डेफिनेशनमध्ये मांडला आपण. डेफिनेशन रॉंग नाही आहे ती, दॅट इज करेक्ट partially. Not necessary to tell anything about set B for definition of subset only. That is required for proper and improper. What is proper subset and what is improper subset? Subset तो subset आहे, त्यात काय प्रॉपर आणि इम्प्रॉपर असणार, काय फरक असतो त्यामध्ये? Yes. What is difference between proper and improper now? प्रॉपर सबसेट आणि इम्प्रॉपर सबसेट मध्ये काय फरक? सबसेट तो सबसेट है. See here, if A is set having the elements 1, 2, 3, 4, 5, B is the set having elements 7 and C is set having elements 3, 4, 2, 1, 5. Now tell me whether A is subset of B or not. A हा B चा सबसेट आहे किंवा नाही? Yes. Subset आहे. Yes, means we can write A is subset of B. Okay. A is subset of C or not? आहे. A is subset of C. Yes or no? Yes. A हा C चा सबसेट आहे किंवा नाही? आहे. कारण सबसेट असण्यासाठी काय महत्वाचं आहे? A चे सर्व एलिमेंट जर C मध्ये असतील तर A हा C चा सबसेट असतो. मग A चे सर्व एलिमेंट C मध्ये आहेत
म्हणजे ए हा सीचा सबसेट आहे. ओके, नाव टेल मी वेदर बी इज सबसेट ऑफ ए. No. बी हा ए चा सबसेट आहे का? No. No. नो. आणि सी हा ए चा सबसेट आहे का? Yes. येस. Now consider these two. In this first one, A is subset of B, but B is not subset of A. A हा B चा सबसेट आहे, पण B हा A चा सबसेट नाही. ओके, and in second one, A is subset of C and C is also subset of A. A हा C चा सबसेट आहे आणि C हा A चा सबसेट आहे. फरक लक्षात आला दोन्ही मधला काय तो? इन फर्स्ट केस A is subset of B but B is not subset of A. आणि सेकंड A is subset of C and C is subset of A. So one of them is proper and one of them is improper. याला आपण फर्स्ट वन आणि याला सेकंड म्हणू. So which one is proper, which one is improper? First is improper. Second is proper. First is Improper. improper. And second is proper. Yes, agree आहेत का बाकी सगळे? बघा, which one is proper and which one is improper? A is Yes. proper. Huh? A is proper. नाही, मी फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही मधलं विचारतोय. ए बी कुठं काय? फर्स्ट सेकंड. Which one is proper, which one is improper? First is improper and second is proper. First is improper and second is proper. Why it is so? असं का? हे इम्प्रॉपर वाटतंय आणि हे प्रॉपर वाटतंय, असं का? हे इम्प्रॉपर का वाटतंय आणि हे प्रॉपर का वाटतंय? अगोदर हे सांगा, सगळ्यांचं म्हणणं हेच आहे का हे इम्प्रॉपर आणि हे प्रॉपर आहे म्हणून? का कोणाचं काही वेगळं मत आहे? एकेका पार्टला आपण क्लिअर करत चालू. येस, सगळ्यांना असंच वाटतंय हे इम्प्रॉपर आहे आणि हे प्रॉपर आहे. मग का हे प्रॉपर वाटतंय आणि का हे इम्प्रॉपर वाटतंय? Second is proper because both sets are
subset of each other. दोन्ही सेट एकमेकांचे सबसेट आहेत, ते प्रॉपर आहे. व्हॉट इज धिस सब मीन्स? सब म्हणजे काय असतं? सब म्हणजे उप. पण म्हणतो ना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधान, उपपंतप्रधान, अध्यक्ष, उपाध्यक्ष, माहिती आहे ना हे उप सब असतं ना. असं ऐकलेत का शब्द हे? Yes. हां, काय फरक असतो बरं मुख्यमध्ये आणि उपमध्ये? जाऊ दे, सेट थोडं बाजूला ठेवू आपण. मुख्यमध्ये आणि उपमध्ये काय फरक पडतो? काय फरक असतो? मुख्य मेन असतो. मुख्य मेन असतो आणि उप असतो, हे माहीत आहे. फरक काय? येस, काय काम आहे? उप कशाला असतो? येस, उप कशासाठी? मुख्य असताना उप कशासाठी? प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो, प्रत्येक सेक्शनमध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये असतो का? व्हाय इट इज? व्हॉट इज रिक्वायरमेंट? काय गरज आहे त्याची? नाही माहिती? मग आता आपण पुढच्या कन्सेप्ट्सवरती कसं वर्किंग करणार? आपला तर उप आणि मुख्य दोन्हीचेच काय फरक आहे हे माहिती नाहीये. येस, मुख्य उपस्थित हां, आणि उपस्थित. मुख्य सुपरसेट. नाही, सेट नाही. आपण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्य कशाला दोन दोन? एकच राहू दे ना. उप कशाला? बरं ठीक आहे, जाऊ दे, सोडून दे. आहेत सगळीकडेच असतात. ह्या दोन्ही मधला कोण मोठा? मुख्य आणि उपमध्ये कोणाला जास्त इम्पॉर्टन्स आहे? मुख्य. मुख्याला. बरोबर आहे. समजा असं घडलं की एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री करण्यापेक्षा दोघही एकमेकांचे उपमुख्यमंत्री, असं नाही का करता येणार? भांडण त्याच्यावरच ना खुर्चीचं सगळं. मुख्य कोण होणार आणि उप कोण होणार याच्यावरून बऱ्याच वेळा वाद होतो. मग दोघही मुख्य आणि दोघही उप एकमेकांचे, चालतंय का? नाही. बऱ्याच वेळा वाद याच्यामध्ये असतो ना, मुख्य कोण होणार आणि उप कोण होणार. तसा काही वाद करत बसण्यापेक्षा दोघही मुख्य आणि दोघही एकमेकांचे उप, चालतंय नाही. का? का नाही चालणार? इज इट प्रॉपर? योग्य आहे का हे? नो. नो. जो उप आहे तो मुख्यपेक्षा थोडा तरी लहान पाहिजे.
किमान एखाद्या अधिकारानं तरी लहान पाहिजे, तरच त्याला उप म्हणता येईल. जर दोघांनाही सारखेच अधिकार दिले, दोघंही मुख्य केले, तर त्या उपला काही इम्पॉर्टन्स राहील का? आणि मुख्यला तरी काही इम्पॉर्टन्स राहील का? No. येस. फरक लक्षात येतोय? जर उप आहे तर त्यानं थोडंसं लहानच असावं, किमान एका तरी अधिकारानं, किमान एका तरी एलिमेंटनं. दोघही एकमेकांचे, इथं ए हा सी चा सबसेट आहे आणि सी हा ए चा सबसेट आहे, म्हणजेच ए हा सी चा सुपरसेट आहे, सी हा ए चा सुपरसेट आहे. म्हणजे दोघही एकमेकांचे मुख्य, दोघही एकमेकांचे उप. इज इट प्रॉपर? हे प्रॉपर आहे का? नो. सो दिस इज इम्प्रॉपर. फरक लक्षात घ्या. तुम्ही सगळे याला प्रॉपर म्हटले होते, कारण काय दोघंही सारखेच, कोणालाच काही राग नाही. ए हा सी चा सबसेट, सी हा ए चा, मग त्या सबला महत्व काय? जर दोन्ही सेट इक्वल असतील तर ए हा सी चा सबसेट होतोच, नो डाऊट, आणि सी पण ए चा सबसेट होतो, म्हणजे दोघही एकमेकांचे सबसेट होतात. पण जर दोघही एकमेकांचे सबसेट झाले आणि दोघही एकमेकांचे सुपरसेट झाले तर त्या सबला काही अर्थ नाहीये. पण सबसेटच्या डेफिनेशन नुसार ते सबसेट तर आहेत. असं म्हणता येणार नाही की ए हा सी चा सबसेट नाहीये. असं म्हणता येईल का की इथं ए हा सी चा सबसेट नाही? नाही म्हणता येणार, कारण ए चे सगळे एलिमेंट तर सी मध्ये आहेत, पण सी चेही सगळे एलिमेंट ए मध्ये आलेत, म्हणून याला म्हणायचं इम्प्रॉपर सबसेट. सबसेट तर ते आहेच आहेत, नो डाऊट, पण ते कसे आहेत? इम्प्रॉपर सबसेट आहेत. मीन्स ए इज इम्प्रॉपर सबसेट, कारण ए इक्वल टू सी पण आहे, म्हणून त्याला काय लिहिलं जातं? सबसेट ऑर इक्वल टू. अँड सी इज ऑल्सो सबसेट ऑफ ए, कारण ते दोन इक्वल सेट पण आहेत. जसं आपण लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लिहितो ना, तसं इथे सबसेट ऑर इक्वल टू लिहिलं जातं. सबसेट ऑर इक्वल टू. ओके. जर ए आणि सी हे दोन्ही एकमेकांचे सबसेट असले तर त्यांना म्हणायचं इम्प्रॉपर सबसेट. प्रॉपर काय? ए हा बी चा सबसेट आहे आणि बी हा ए चा सबसेट नाही, म्हणजे खरंच ए हा बी पेक्षा लहान आहे, मग तो उप झाला परफेक्ट आणि हा सुपर झाला. जर सारखेच झाले तर याच्या सुपर होण्याला काही इम्पॉर्टन्सच नाहीये, बरोबर. आणि त्यामुळं सब उप जर एक जरी एलिमेंट ए मध्ये किंवा बी मध्ये असा असेल की जो ए मध्ये नाहीये, म्हणजेच थोडक्यात ए हा बी चा सबसेट आहे पण बी हा ए चा सबसेट नाही, याचा अर्थ बी मध्ये असे काही एलिमेंट असतील की जे ए मध्ये नाही आहेत, अशा सिच्युएशन मध्ये ए हा बी चा प्रॉपर सबसेट असतो. कळला फरक? प्रॉपर आणि इम्प्रॉपर मध्ये काय डिफरन्स येतो? आपल्याला हे वाटतं सुरुवातीला प्रॉपर, पण हे प्रॉपर नाहीये, हे ऍक्च्युअली इम्प्रॉपर आहे. कारण जर तो उप आहे तर तो लहानच पाहिजे, जर मुख्य आहे तर तो मोठाच पाहिजे. त्यानुसार जर ए हा बी चा सबसेट आहे तर ए मध्ये बी पेक्षा एक तरी एलिमेंट कमी पाहिजे, किंवा बी जर ए चा सुपरसेट आहे तर बी मध्ये ए पेक्षा एक तरी एलिमेंट जास्त पाहिजे, तर त्याला मुख्य म्हणणार, तर त्याला सुपर म्हणणार आपण. अदरवाईज दोघंही सारखे झाला तर मग कसं सुपर कोण? ओके. त्या केसमध्ये ते सबसेट असतात, नो डाऊट, पण त्याला म्हटलं जातं इम्प्रॉपर सबसेट. कळला डिफरन्स? Yes, sir. Oh,
yes. Okay.